नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकोंद पोटोबा. घेऊन आलो आहे नवीन फूड स्पॉटला की जेथे पाऊस पडल्यानंतर गरमागरम भजी खाण्यासाठी प्रचंड गर्दी होते. आणि तो स्पॉट म्हणजे नागठाणकरांचा आवडता श्रीराम वडापाव सेंटर. तर चला तर भजी कशी बनतात ते पाहू. तर आपण आलोय पुन्हा एकदा नागठाण या गावी. तर या गावामध्ये ना आपण लास्ट टाइम वडापावचा व्हिडिओ केलता. तर खूप उत्कृष्ट असा व्हिडिओ झालता आणि आपल्या प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली ती आपल्याला. तर आज आपण पुन्हा एकदा ना कांदा भजीची व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहे. तर आपल्याबरोबर आहेत कुंभार साहेब. कुंभार साहेब नमस्कार. नमस्कार. तर आपण आता कांदा भजीची व्हिडिओ बघायला आलेलो आहे. तर आता कांदा भजी कशी बनवते बघणार आहे. तर आता किती किलोची भजी बनवणार आहे आपण 2 किलोची बनवतोय. आता 2 किलो कांदा कटिंग केलेला आहे. आता त्यामध्ये आपण आता काय काय लागणार आहे ते साहित्य आपण टाकत आहे. ठीक आहे. पहिल्यांदा मी ओवा टाकत आहे. ओवा कमीत कमी 10 ग्रॅम टाकत आहे. 10 ग्रॅम ओवा असा टाकून त्याच्यामध्ये बेसन आणि मीठ चवीनुसार मीठ टाकत आहे. आता बेसन घेत आहे. 2 किलो कांद्याला सरासरी बेसन आपण एक 1.25 किलो वापरत आहे. हे बेसन टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे मीठ टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकत आहे आणि हे असं सर्व एकत्र करून मिक्स करून घेत आहे. तर आपल्या ग्रामीण भागामध्ये ना काही ठिकाणी खेकडा भजी चालतात. तर आपण हे कोणते गोल भजी बनवतो का? हे गोल भजी आपल्याकडे इकडे गोल भजी चालतात. आणि गोल भज्याला जास्त मागणी आहे इथं, त्यामुळे आपण गोल भजी इथे चालतात त्यामुळे गोल भजीच करतो. आता याच्यामध्ये हे कालवून झालेलं आहे. आता बेसन मध्ये कांद्यामध्ये पाणी टाकत आहे. पाणी सरासरी आपल्याला 1 लिटर पाणी लागते. तर याच्यामध्ये तिखटासाठी काय अजून काय टाकणार का आपण? तिखटामध्ये नाही, इथे तिखट चालत नाही. फक्त चवीनुसार म्हणजे ओवा टाकल्यानंतर त्याचा शेंट भारी येतो आणि चांगला चवीला चव चांगली येते. यासाठी आपण तिखट टाकत नाही, का तर लहान मुलं वगैरे घरी नेतात ना खायला, त्यामुळे ते तिखट चालत नाही. याच्यावर मिरची दिली तर मग ते बॅलन्स होतात. मिरची दिल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित चव येते, बॅलन्स येते बरोबर. तर मित्रांनो, कोल्हापूर साईडला ना तर तिखट खाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर त्या भागामध्ये खेकडा भजी जास्त चालतात. तर हे सातारा जिल्ह्यातील नागठाणे गाव आहे. हे बाजारपेठेचं गाव आहे मित्रांनो, म्हणजे इथं आठवडे बाजार असतो. तर इथे भजी खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते. तर इथं गोल भजीच खाली जाते. तर साधारण आठवडा बाजाराचा दिवस आहे आज. तर किती भजी जातील ना आपले? सरासरी 15 किलो कांदा लागतो आपल्याला. 15 किलो. मग प्लेट म्हटली तर किती प्लेट जातील? सरासरी 200-250 प्लेट जाते. त्याच्याबरोबर वडापाव असतो ना, त्यामुळं भजी 250-300 प्लेट जाते. तर हे काय असं भिजत ठेवावं लागतं का रेडी झालं? आता हे रेडी होत आलेलं आहे. थोडं जरा बेसन लागते, म्हणजे थोडा अंदाज घेत बेसन कमी जास्त करावं लागते. आता एवढ्यामध्ये मापामध्ये होईल. हे चांगलं मिक्स करून एकजीव सगळा करायचा. म्हणजे आता आपण भजी सोडायला सुरुवात करायची. आता गॅस नॉर्मल तवामध्ये भजी सोडायची आणि पचत येईल तसे मग ते गॅस वाढवत जायचा. त्यामुळे भज्यांना जाळी सुटते आतमध्ये आणि भजी पोकळ बनतात. खायला 1 नंबर टेस्टी लागतात. तर आता आपण हे तेल कोणतं वापरतोय? आपण हे आता सोयाबीन जमिनी वापरतो. सोयाबीन जेमिनी. तसं आपल्या व्यवसायाला किती वर्ष झाले म्हटले? आपण 1993 ला चालू केलेलं आहे. म्हणजे बरेच मोठा अनुभव. 35 वर्ष झाले आपण बिझनेस करतोय. आता हे नॉर्मल तवामध्ये भजी सोडत राहायचं. जास्त ताव घ्यायचा नाही, नाहीतर काय होतं लगेच लाल होत जातात. त्यामुळे कच्चे निघण्याचा, म्हणजे आतून कच्चे राहतात. आतून कच्चे राहतात. तर नॉर्मल तवामध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित जाळी वगैरे पकडते आणि चांगले भाजली जातात. एकदम खरपूस भाजल्या चवीला. मग या भजीच्या प्रकारला काय सातारी भजी म्हणतात का? असं म्हणतात, सातारा भजी. आपल्या हॉटेलमध्ये ही भजी चांगली फेमस आहेत. तळताना असं फेस आल्यासारखं आलंय. हे आपण जमिनी सोयाबीन वापरतो आणि पामतेल वापरत नाही. पामतेल जर असेल तर ते पामतेलाचा फेस होत नाही. पण हे जमिनी सोयाबीन मध्ये कसं होतं, हा ताव कमी घेतला जातो त्यामुळे तावामुळे हा फेस येतो. पण जसं तेल गरम होईल तसा तो फेस जिरत जातो, जिरला जातो आणि भजी पुरे खायचे व्यवस्थित दिसायला लागतात. म्हणजे ते म्हणजे थोडक्यात पाम तेल हे थोडंसं कमी दर्जाचं असतं. कमी दर्जाचं असते आणि सोयाबीन
उच्च दर्जाचं असते, त्यामुळे आपण हे सोयाबीन वापरतो. हा, हा. आणि इकडे भजी खाण्यासाठी इच्छुक गिराईक आपल्याकडे म्हणजे चांगली चव असते, टेस्ट चांगली आहे. हा, हा. त्यामुळं गिरायकांना चांगल्या तेलामध्येच आपण माल बनवून देतो. म्हणजे तेलामुळे हा, कोणते शरीर हा, अपाय नाहीये, हा. एकदम हानिकारक कुठलं नाही. हा. आपले भजी असे आहेत की लहान मुलांनी जरी खाल्ली तरी त्याच्या शरीराला काही हे होणार नाही, परिणाम होणार नाही. खायला टेस्टी. आणि एक भजी आपल्याकडे एक प्लेट खाल्ली की दुसरी प्लेट घरी पार्सल घेऊन जातात. त्यामुळे भज्याला आपल्या चव आणि गिरायकाची मागणी भरपूर आहे. आपण मंगळवारी कमीत कमी 15 ते 20 किलो कांदा लागतो आपल्याला चिरलेला, आणि इतर वेळेस आपण 10 ते किलो कांदा जातो आपल्याला. अशी आपली भज्याची टेस्ट आहे. आता आपली भजी प्लेट कितीला म्हटले? आपली भजी प्लेट आपण 30 रुपयाने प्लेट देतो. एका प्लेट मध्ये 5 भजी असतात. हा, हा. म्हणजे एक प्लेट खाल्ली तरी पोट भरून हा, जाणार आहे. पोट भरून जाते. भजी आपली मोठी आहेत, साईज मोठी असते, त्यामुळे भजी एक भजी प्लेट खाल्ली ना तर गिराईक खुश होऊन जाते. आपल्या हॉटेलला भेट द्या. श्रीराम वडापावले यांच्याकडं कांदा भजी खाण्यासाठी जरूर भेट द्या. आता आपण भजी तयार झालेली आहे व्यवस्थित. आता आपण गिरायकांना देण्यासाठी भजी काढत आहे. तर आता भजी आपण ट्रे मध्ये ठेवत आहे, तरी आता गिरायकाला भजी दिली जातात. श्रीराम वडापावले यांची भजी प्लेट लावत आहे. ते भजी बघा आपले कसे लावले जाते. पाच पाच क्वांटिटी येणार भजीचे. 5 क्वांटिटी येणार भजी. एका प्लेट मध्ये 5 भजी येतात. हा. याचे आपण 30 रुपये घेतो. हा, हा. भजी आपली साईज ही मोठी आहे, हा, हा. त्यामुळे गिरायकांना पसंती असते आणि गिरायकांची फार मागणी असते. त्याच्यावर आपण काय देणार अजून? याच्यावर आपण फक्त मिरची देतो. आता मिरची देत आहे याच्यावर. अशी मिरची दिली जाते आणि हे आपण 30 रुपयाला प्लेट देत आहे. म्हणजे आता श्रीरामची स्पेशल भजी तयार आहेत. हा, आता आपली कांदा भजी झालेली आहे, तरी आता आपण स्पेशल बटाटा भजी बनवत आहे. ते बटाटा भजी बनवत असताना बटाट्याचे स्लाइस आपण कटिंग केलेले आहेत. हा. आता आपण याच्यामध्ये बेसन कालवत आहे. बेसन आणि त्याच्यामध्ये ओवा आणि मीठ आणि हिंग पावडर असं टाकून आपण हे पीठ मिडियम पातळ करत आहेत आणि त्याच्यामध्ये स्लाइस असे बुडवून आपण भजी सोडत आहे. हे भजी बी आमची 1 नंबर क्वालिटीची आहेत. आता हे भजी मी सोडत आहे. तर अशा पद्धतीने हे भजी मी स्लाइस अशी बुडवून असे तेलामध्ये सोडत आहे आणि गिरायकाची फार मागणी आहे. सरासरी आपल्या बटाटे स्लाइस चकलीत 5 ते 6 किलो जात आहे. म्हणजे 5 ते 6 किलो बटाट्याच्या भजी जातात. भजी जातात. 5 ते 6 किलो बटाट्याची भजी आपली जात आहेत. भजीची बी टेस्ट 1 नंबर आहे. भजीची प्लेट आपण 25 रुपयाला देत आहे. भजीचे पीस 6 पीस येत आहेत, त्याच्यामध्ये 6 पीस एका प्लेट मध्ये देत आहेत. तर या पद्धतीने आपण भजी पलटी करणार आहोत आणि जास्त ताव घ्यायचा नाही, मिडियम तावामध्ये बटाटा भजी सोडायची, म्हणजे चांगली पचली जातात आणि खायलासाठी खुसखुशीत लागली जातात. जास्त तावामध्ये जर घेतली गेली तर ते नरम पडतात. मिडियम तावामध्ये घेतल्यानंतर जसं आपले गरम भजी तयार होत जाते तसे ते कडकपणा येतो आणि खुसखुशीत लागली जातात. ह्यासाठी आपण मिडियम ताव ठेवूनच बटाटा भजी सोडली पाहिजेत. अशा पद्धतीने हे बटाटा भजी सोडून झालेले आहेत, तरी आता मी पलटी करत आहे. मिडियम तावामध्ये सोडल्यानंतर कलर बी 1 नंबर येतो आणि भजी खायला बी चांगली खुसखुशीत लागतात. तर अशा पद्धतीने आपण हे भजी मंद तावावरती आपण भाजत आहे. आता थोडा मी गॅस वाढवत आहे. तर ही भजी पलटी करून झालेली आहे. आता 1-2 वेळा अजून पलटी करायची आणि नंतर 1 प्लेट गिरायकाला द्यायला सुरुवात होईल. होत आलेले आहेत. आता भजी मी गिरायकांना देण्यासाठी तेलातून बाहेर काढत आहे. भज्याची क्वालिटी 1 नंबर आहे आणि भजी आपले फार सुंदर आणि मोठे आहेत, छोटी नाही आहेत.
भजी आपण 25 रुपये प्लेट देतो. भजी पाव 2 पाव आणि भजी आपण 30 रुपये देतो. आता ही झालेली आहेत भजी. मी भजी आता काढत आहे. आता ही भजी झालेली आहे तरी मी भजी आता अशी ट्रे मध्ये ठेवत आहे. हे आता आपण गिरायकाला भजी देत आहे. एका प्लेट मध्ये आपण 6 भजी देत आहे. त्याच्यावर एक मिरची 2 ते 3 देत आहे. हे अशी भजी दिली जातात आणि याची किंमत 25 रुपये आहे. कशी वाटली? भजीची टेस्ट टेस्ट चांगली वाटली ना? किती वर्ष आलं खायला येते इकडे? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली का? कुठली? छान वाटली. चांगले क्वालिटी चांगली आहे. तर किती वर्ष आले इकडे ते भजी खायला? 15-16 वर्ष झाले. तर चवीमध्ये काय बदल आहे का 15 वर्षात? नाही चवीमध्ये काही फरक नाही. 15 म्हणजे अगदी 15 वर्षापूर्वी तशी चव आहे. हा तशीच चव आहे. ठीक आहे, धन्यवाद काका. भजी कशी वाटली? एक नंबर. कधीपासून येते इकडे भजी खायला? 15-16 वर्ष झाले. हा हा. तर आपलं रेटिंग द्यायचं ठरलं तर 10 पैकी किती रेटिंग येतं? यापैकी 10. 10 पैकी 10. जर स्वच्छता वगैरे कशी वाटली इथली? एक नंबर. ती कशी वाटली तुम्हाला? एक नंबर. कधीपासून खाते तुम्ही? झाले 5-6 वर्ष झाले खट्टे. हा. टेस्ट मध्ये काय बदल जाणवला का तुम्हाला एवढं 5 वर्षात? नाही एकच सेमच. सेमच चव हा. आहे. ठीक आहे. कधी आरोग्याची काय तक्रार वगैरे भजी खाल्ल्यावर? नाही काय. एकदम ओके मध्ये. हम्म. ठीक आहे, थँक्यू.